नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनल आणि बघा माझा दादा आला आणि आम्ही 2-3 दिवस मस्त कोकाच्या इथे थांबलो होतो. कोकूकडे काय दादा दोन दिवस होतो. 2 दिवस कोकूकडे. मी अजून कोण कोण होतो आपण थांबलेलो? बाबा, पप्पा, मी, आजबाई, बाबा, मम्मी पण पप्पा पण थांबलो. सगळे मग ते आले, मग आपणच थांबलो, तू मी आणि बाबा कोको दादाकडे. मग कोको दादा आज आमचा कोको दादा किती खुश होता माहिती खुश होता. पण मग मी आले, थोडे काम होते ना तर येणार नव्हती मी, पण मग मी आले का दादा. आणि आपल्याला आता 2 दिवस तिकडे थांबलो, 2 दिवस आता कोमलची इथे थांबू. 2 दिवस बरं थांबतात कोमल. हा कोकोच्या घरी थांबलो ना. आता कोमलच्या घरी जायचं आपल्याला. तुला मिस करतोस उद्या परवा. तो तुला मिस करतोय. तुला कसं कळलं बरं? मला बाबांनी सांगितलं. मग मी त्याला सांगितलं होतं ना, बाबाच्या मोबाईलवरून. माझ्या मोबाईलवरून फोन केला, त्याला बोलत होता. अच्छा, कोको मला बोलवतोय तिकडं, मला आपण जाऊ उद्या. काल बोलत होता. आणि आत्याकडे नाही का? आत्याकडे नाही का? आत्याकडे जायचं. रोहित दादा आहे तिथं. विरारला तुम्हाला मारतो ना. कोण मारतो? तो कधी मारतो? नाही रे, मारत नाही. तुला जीव लावतो तो. तुला जीव लावतो तो. कसली दांडी? अगं ते काय फुटबॉल. फुटबॉलची नाही, स्टंप असन ते. स्टंप असन, स्टंप तुटला असन. खूप मारला. हा का? कोण नाही मारत तुला. आणि मस्त हे केलं आम्ही, काय खूप सारा एन्जॉय केला सगळ्यांनी एकत्र येऊन. काय दादा, तू किती हॅपी झाला होता? किती हॅपी? एवढा हॅपी. आणि रोहित पण खुश झाला होता. रोहित दादा नाही तो ना. रोहित दादा आला होता ना. तो पण झाला खुश. कुठे रोहित दादा? तू तिकडे गेला होता कोकोच्या घरी, तो पण खुश झाला. तो पण झालता ना. आणि मग आईने काय काय बनवलं होतं? सगळं बनवलं होतं ना फराळाचं. करंजी. हे तू करंजी का नाही खात? करंजी, शंकरपाळे, अजून काय? शंकरपाळे खातो, करंजी नाही. बरोबर. छान झाली ना. माझ्या बाळाला आता शंकरपाळे मी देते, आता खातो माझं बाळ. आणि आम्ही कुठे 7-8 दिवस झालं ऑफिस नाही, काय नाही, घरातलेच काम चालू. आता जाऊ, चल आपण जाऊन येऊ. आता जाऊन येऊ तिकडे. मी नाही येतो आता. अरे ते भारतीचं काय ते पाहून येऊ. चला तुम्ही जा, एकटे मी नाही जाणार. आणि काय किती दादा मी मस्त. आणि तू केस भारी दिसायला लागले तुझे. आता 4-5 दिवस झालं कट केलाय ना. आज भारी. मग तू आपल्या ऑडियन्सला सांगायचं होतं ना, कट केलं दाखवायचं असतं. अरे मग त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवते ना, ब्लॉग बनवते. कोणासाठी ब्लॉग बनवते? हा म्हणजे कसं आहे, आता 4-5 दिवस झाले आम्ही काही ब्लॉग टाकला नाही. नाही काल टाकला होता ना, पण तो 2 दिवसाचा होता. आणि काल परवाला काढले, हे केलं, हेअरकट केला. आणि ते केस लयच हे झालते, शेपूट सारखे पार सगळे एवढेच राहिले होते आणि गळू लागले खूप. म्हणून म्हटलं चला जाऊ दे, काय आता एवढे साहित्य आणि त्याच्यात बी कट केलेले परवडले. चांगलं दिसत तुला. चांगले दिसते. ते मला कमेंट करून सांगते ना. मग सांगते ना. आणि कोमलला साड्या घेतल्या त्या पण बदलल्या, मस्त घेतल्या दुसऱ्या. कोमल पसंत करून गेली. बोलली मम्मी, कारण की काय झालंय माहितीये का मला, वजनवाल्या साड्याच सणच व्हायला. काय झालंय काय माहिती रे. मी घडी दुखणं पण नाही सांगू शकत. असं वाटतं एकदम सॉफ्ट काहीतरी अंगावर घालावा बस. आणि हा ड्रेस पण तुला चांगला दिसतो. चांगलं दिसतंय. काय बरं दिसतंय. जाऊ जसा दिसेल तसा. नाही चांगलं दिसतो. किट्टूला पण हा ड्रेस चांगला दिसतो. किट्टू दादा चांगला दिसतो. माझ्या किट्टू पोगच आहे. ते सोन्यासारखा तुकडा आहे, त्याला काही भारी दिसतंय. तुझ्यासारखं तुला पण भारी दिसतो. मला तो काही घातलं तरी चांगलं दिसतं. अरे देवा. गाईज लाईक करायला भूलू नका बरं. हा बोलू नका. आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब वाढवा. आमचे सबस्क्राईब वाढत नाही आमच्यावाले. सिल्वर बटन आणि गोल्डन बटन येणार. तुझे मग त्याची झाली. कधी झाले मला तर माहित पण नाही झालं. व्हिडिओ बघू. आई आता चॅनल जाते, चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघते. अरे बापरे 2 मिलियन झाले. मग तुझे मला 2 मिलियन दे ना, थोडेफार सबस्क्राईब देतो का? त्यांना बोला आईला पण कमेंट सबस्क्राईब करा. मला जसं 2 मिलियन केले तसं माझ्या आईला पण करा. बोल ना मग. लवकर लवकर लवकर
लवकर लवकर करा. आईचं पण गोल्डन पेपर बटन येईल अजून माझं पण. मग कोणाचं? टेन्शन नाही वाढले. हा का टेन्शन नाही वाढले झालं नाही अजून. सबस्क्राईब अजून वाढले नाही जास्त. हा वाढते आईपेक्षा जास्त त्यांची. आईपेक्षा जास्त दादा. तू बोलतो फक्त त्यांना ऑडियन्सला माझ्या आईचं वाढवा, माझ्या आईला बरं वाटतं. सबस्क्राईब वाढले की माझ्या आईला थोडं बरं वाटतं. मला पण मला वाटतं थोडे सर्दी खोकला जातं. हा माझ्या दादाला पण सर्दी खोकला झाला होता. आता बरं वाटतं माझ्या दादाला. आता आम्ही तो गार पाण्याने आंघोळ करतो ना त्यामुळं. हा ना मला पण पाय दुखत होता आईचा सारखा पाय मशीनचा कोणी फेकला? कोणता मशीनचा आहे. चला तर आता भेटू नंतर. चला मग आता चहा ठेवा आपल्याला मस्त पैकी. मी मग चाय नको. मला वाटलं मग आईला ठेवावं लागेल म्हणून. कॉफी प्यायची का? मग बाबाला म्हणलं तुम्हीच बनवा ना माझ्या आईला. बनवू टाका कोणती. तुम्हाला बोल ना. पप्पा मम्मी टेबल. अरे बाबा ते कधी तसं पडदा नाही धरू. येतील आपल्याला. कॉफी ते बाहेर गेलेले आहेत, ते कधी येतील. मग आपण काय तोपर्यंत हे राहा. आपले हातपाय चालतात दादा. जोपर्यंत आईचे हातपाय चालतात तोपर्यंत आई कॉफी पिती, चहा करते, सगळं करते, बाबा करतात. ज्या दिवशी चला मग आपल्याला कुठे जायचं आता. कॅमेरा बंद होते बाबा फोन पाहतात. हा कॅमेरा बंद झाला की बाबा फोन पाहणार आहे बघा आता. हा मग आता मला पाहायला लागतं ना कोणी सबस्क्राईब केले किट्टूला आईला. म्हणजे मला बघावं लागतं ना. बाबाला बघावं लागतं बाबा किती सबस्क्राईब केलं. तू नाही पाहत. तू सध्या फोन सोडला माझ्या बाळा. सध्या माझा बाळ फोन. मी पण बघताना माझे गोल्डन पेपर बटन बटन हा तुझं येईल ना बाळा लवकर. केस कसे वाटतात, हेअरकट कसा बबलीनं हे केलं, चॉईस केलं. म्हणजे आज कर मग. हा आता आधारची हेअरकट बघा बरं झालं. सगळं सोडा. हा याची कट भारी डिझाईन कापून दिली. दादाच्या पप्पानेच केला दादाचा हेअरकट कोणी केला तुझा. पप्पा मग पप्पाला येतं ना. माझ्या बाईचा मोठी का घाबरतो मी. हा ते दुकान घाबरतो. सलून मध्ये घाबरतो माझं. तर गलीने घाबरत गलीत पाणी हा पाण्यामध्ये आणि आभाळ आला आमच्याकडे. परत आभाळ आला. आता काय कळत नाही आम्हाला. असं झालं. चला आता आम्ही दोघांचा डिसाईड करू चहा प्यायला नाही तर कॉफी प्यायला. पप्पाच कॉफी बनवणार का तर बघू काय तर. मी पिले तर पिणे तर पिणार पण नाही. तर काय करायचं. चहा बनवायचं का कॉफी. चहा बनव ना. घरचंच पाहिजे. बाहेरचं घरीच बनव. काय बनवू म्हणजे बाहेर जे होतं ना ते घरी बनव. लाजला बर्गर बनव. मला ते येतेच नाही. स्प्रिंग पाईज. नूडल्स बरं बनवते. चल बाबा चल चला आता रील काढतो आम्ही. चला मार्केटला गेली. मार्केटहून आली मस्त. आज बारीक केलं पप्पासला ते दिवाळीच्या आधी खाल्लं होतं परत. अच्छा. आणि आज मटण आणलं बरं झालं. मग तुम्हाला आवडतं बरं भाजीपाला आणला. गाईच भाजीपाला. बरं चटी घाल दादा. चटी घातल्याशिवाय नाही घेणार मी तुला. हा हे बाय याला डोरी मार. काय याला काय म्हणतात. काढले घेतले, लिंबू घेतलं, कोथिंबीर घेतली. एकदम भारी. हे पत्तागोबी आताच कट करा मला हे टाकस तर. आणि गवार घेतली. गवार ही खुडावं लागेल मस्त. हा चांगलं धुवून काढ. हा किट्टू काय कॅडबरी. आता मटणाची रेसिपी दाखवू मस्त भाजून तोडून. कॅडबरी थोडंच टाकते. हा थोडं तेल टाकायचं. अर्धा किलो मटणला मस्त ओला नारळ. आज ओले नारळ वगैरे थोडं टायमाने जेवण झाल्यावर आईस्क्रीम आणलेली आहे तर जेवण झाल्यावरच खायची आपल्याला. डीप फ्रीज मध्ये ठेवली. काहीतरी आणि उचलून उभा राहील तुम्हाला माहित नाही. तर आपल्याला हे झाल्यावर आणायची. काय झाल्यावर हे डोरेमॉन आणल्यावर. ते डोरेमॉन चिपकवलं ना आपण. प्लीज दादा प्लीज ओलेच नारळ फोडा मस्त. ओलं नारळ फोड. अरे किट्टू खाली उतर. थांब काय नाही करत. तुम्ही कशाला बोलायचं त्याला. बरं मी देते. थांब शोना तुम्ही चेडी घालून या मग मी तुम्हाला देते. हा तुम्ही या चेडी घालून. कांदा 1-2 कांदे 2 टमाटे. मग चिकन हे नाही. हा ना
तुला मटण नाही भारी देते पण लोक. मग मी चांगलं मटण आणते. हा ना. तुम्हालाच कसं तर दिले. मलाच कसं इथून पुढे तू जाणार आहे का भारी. अगं मग बरोबर ना ते आपलं देत नाही चांगलं मला. बोलायचं असतं एकच याच्यातलं घ्यायचं, 2 याच्यातलं नाही घ्यायचं. 2 याच्यातलं घेतलं शिजत पण अरे घाई घाई नाही. याच्यात अडकवलं त्याच्यातलंच दे बाबा, दुसऱ्यातलं नको देऊ. नाही तर लोक तुम्हाला काय करतात, अर्ध याच्यातलं अर्ध त्याच्यातलं, मग तो अर्ध शिजत अर्ध शिजत नाही. समजतच नाही. कितीपर्यंत नाही शिजत कळत सांगा बरं. आपण कधी घ्यायला जातच नाही. तूच करते कशाला जाऊन. आता मला गाडी चालू कर ते आणायला जाऊ. मला गाडी चालवला लागते दिवसभर. आता सांगत होतात ना आपण सांगत होतं पण मग गाडी आता स्कूटी घेऊन गेलो तर स्कूटी जवळ थांबावं लागलं. अशी कुठे होती, एवढीच अंतर राहता, पण तरी तुम्हाला तसं दिलं असतं. मग त्याच्यामुळेच मी म्हणलं तू जाय. तुम्हाला हे केलं असतं. पण बाय माणसाला चांगलं देतात ते. बाय माणसाला चांगलं असं नाही, कोणाला पण चांगलं देतात. बोलायचं असतं. नाही बोलत नाही. बोलायचं असते. समजलं का, तुम्ही बोलतच नाही तर फक्त मला बोलवतात. मग बरोबर ना. बाय माणसाला माहिती असतं कसं घ्यायचं काय. माणसाला काय कळतं सांग बरं. त्याच्यात काय करायचे, मटणच घ्यायचे. कळायला काय सांगा बरं. उमर नाही है प्यार की. अरे फॅन घालून आला का तू. बापरे थांब आपल्याला जायचं खाली आणायला. दुकानात ठेवलेली. चला म्हणलं आम्ही येतो मी किट्टू. आपण दोघं जाऊ आणि घेऊन येऊ. हा हा येतो. कुठं घालतो पर्यंत. थोडस थांबलं. किती प्रश्न करतो दादा माझा. तो लय बडबड करतो तो. काय पाहिजे त्याला. आईस्क्रीम आणायची म्हणतो. पण पहिलं मटनचं सूप प्यायचं, एक वाटीभर, 2 पीस खायचे आणि नंतर तुला जे करायचे ते करायचं. समजलं का. हा आईस्क्रीम खा. आईस्क्रीम नंतर जेवण झाल्यावर घ्यायची. पण आपण मग सूप येतो ना सूप. हा नाही संपत नाही ते दुकानातले. चालेल तुला जसं दुकानातले संपत नसते. तुला जसं करायचं तसं कर. पण टेन्शन देऊ नका. चला आता मी मटण टाकते. 1 शिटी होस तर थांबते. डायरेक्ट तडका देतानाच तुम्हाला डायरेक्ट तडक्याला करायचं. मसाला काढा का तुम्हाला दाखवते सगळं काय 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 केलं आता. बाट टाकायचं थांबा. आणि चपाती भाकरी करते का काय. नाही करतो मग काय कर. भाकरी करणे चपाती कर. दळण चपातीचं पीठ आहे ना. चपात्याच आहे पण जेवायचे सांगतो. चपात्या कर ना. 2-3 कर. 2-4 बघा वरच्या खोबरं घेतल्या मस्त गोल्डन बटन घेणार आहे ना आता. चला गोल्डन बटन लवकर येणार. आता मात्र चमचमीत बघा मस्त. 2-4 मिरच्या घेतल्या, 4-5 मिरच्या घेतल्या, खोबरं घेतलं, कांदा घेतला. आता मस्त पैकी तडका देताना तुम्हाला दाखवते. कोथिंबीर एवढं घेतलंय मी साहित्य. थोडं वल्ल खोबरं घेतलंय, वल्ल नारळ. रोज आपण याचं असतंय ना सुक्या खोबऱ्याचं. आणि मटणाला 3-4 शिट्ट्या पहिल्या 2 झाल्या. आता 3-4 होते ते म्हणजे बाळ थोडंसं सुकते. हा चला चला मस्त तडका देते आता. चला सूप काढलं का. काढ सूप काढ. त्याला चटका लागेल बघ. ते तवा बाजूला तवा हा बाजूला. तवा बाजूला ठेवते. मला चटका लागला झाकणाचा. मग मी तर आज हात ठेवला. मला लागलं चटका. मग बरोबर मी चटका लागला. बापरे झाकणाचा कुकरच्या ना. हा ना कुकरच्या लागला बा तुम्हाला. आता कुकर मध्ये तेल टाकते थोडासा भात. हा कुकर मध्ये कारण की हे नको. काय थोडासा भात थोडासा टाकणार आहे, जास्त नाही. जास्त नको. तेल पण थोडं टाकते. एकदम थोडं तेल टाकते. ते मस्त वाटण काढले. वाटण असं असतं पाय है ना. आता लाल मसाला काढ. आता कशाला लाल मसाला. लाल मसाला टाकावा लागेल.
तरी बिरी यायला मस्त. तरी यायला काढते थांबा. चालू राहते. कमी तेल टाकलं बरं. कमीच तेल पाहिजे. हा जास्त तेलाने काय होतं माहिती तुला? मला माहिती नाही. मीच खात नाही जास्त तेल. मीच खात नाही जास्त तेल. मग पहिल्यापासून तुला माहिती असतं. हो द्या. चांगला तडका बसू द्या. चांगला तडका बसल्यावरच शेवटायचं. मग हा आता कडकड आवाज आला पाहिजे. एवढा राहू द्या मसाला. एवढं कोण खाते? राहू दे. तो हिशोबाने कर. मग काय नाही जास्त झाला ना म्हणून. आता आपल्या पाट्यावर उठावर वाटला असतं पण ते म्हणतो पाट्यावर उठातच ते करावं. तुमचं तर एक चालतंय पाटावर उठा. अगं पाटा म्हणजे आता इथं याच्यामध्ये अशीच पाठी घेऊन. अच्छा किती दादा चल रे इकडे. किटले किती दादा चड्डी घालून ये. नाही घातली. चड्डी घातली तुम्ही? बघू नको. चड्डीला नको बघू. लयच गुणाचं बाळ आहे माझं. चड्डीला बघू नको. चड्डी घालून या. मग तुला आपल्याला ब्लॉक एंड करायचंय. भाजी झाली की ब्लॉक एंड करू आपण. तडका ना मस्त बसू द्यायचा कधी पण. तुला म्हणते जरा कुठल्या पण भाजीला तडका चांगला बसू द्याला ना तरच भाजी चविष्ट लागते. काय काय पटकन तेल नुसतं गरम होत नाही. तेल टाकलं का त्याला चवच लागत नाही भाजीला. ते लगेच पण ते ना आता काय कर माहिती का? हे थोडंसं पण ते टाकणार शिजू द्या. नंतर शिजायचं नंतर टाकायचं. तेच करणार नाही. तेच करणार आहे. पण असं करणार. हे बघा आपलं मटणाचं तेल थोडस असं करायचं. बस 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 आता हलवून घे. मला माहिती आहे ना. बस तर हे बघा आता एवढं तेल त्याला येऊन जात. लगेच येऊन जातं मस्त. ते काय त्याच्यावर झाकण ते द्या ना. त्याच्यात भात टाकावं लागेल. सकाळची डाळ झालाच ना ते तडका आता चांगलं हे व्हायचं द्यायचं मस्त. अरे झालं ते पाय असा मसाला होते. मग किती बरं झालं पाहिजे. असं झालं ना तेव्हा टेस्ट भाजीला मला टच करू. तुम्हाला करूनच उठते. किती भारी मसाला पूर्ण हे झाला का. असं कमी गॅसवर मस्त पाहिजे. आता टाकायचं मस्त मटण. आता टाकायचं. आता बरोबर तेल पण नाही जास्त. त्याचंच तेल आणि व्यवस्थित सगळं काय. थोडं होऊ देऊ का? नाही टाक आता. लय भूक लागली. भूक नाही म्हणजे टाक बस. दम नाही ना आता भूक लागली ते पाहू. भूक लागली. बरोबर टक 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 पटकन पटकन चांगलं ग्लास ते पाण्याला दिलं तुम्ही. अगं चपाती चुरून खायची ना. हा ना चुरूनच खा ना. तुम्ही चुरूनच खा ना. सगळ्यांना माहिती आहे. ऑडियन्सला पण माहिती आहे. पहिल्यापासून तुम्ही चुरून खातात. हा बस 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 बस. किती खाणार आपण? वाटी प्लेट मध्ये. आम्ही तुम्ही एकटेच चुरून खातात. आम्ही सगळे प्लेट मध्ये घेऊ. मग तुम्ही एकटेच कोथिंबीर कापून टाका. हा बघा नळी दाखवू का? कशाला? काय म्हणतो? सब कहते हैं मुझसे अभी उम्र नहीं है प्यार की. नहीं ओ कहते हैं हमसे अभी उम्र नहीं है प्यार की नादा है ओ क्या जाने कब खिली बहार. तुम्हाला का लाजून नाही लाजत ना. कब कली खिली बहार की ओ कहते हैं हमसे अभी उम्र नहीं है. थोडेसे तांदूळ टाका. थोडा भात थोडा चपात्या. बस ना एवढा. बरं हा बाळा काय करते काय माहिती. बाळ खेळते बाहेर. डोरेमॉन आणले त्याला खेळायला. हा का मस्त खेळत आहे. खेळू द्या मला. तर बघा एवढं भारी भाजी झाली बघा. हा पाणी किती मस्त चांगली झाली का नाही.
नाही नाही पाण्यावर ते ना चला मस्त झाले आता चला तर आम्ही आता नंतर चल दादा इकडे ये आता आम्ही बघ तुला सूप कसं लागलं दादा सूप कसं लागलं सगळ्यात टेस्टी भाजी आहे ना माझ्या बाळाला मटण खाऊ घातलं थोडस सूप पिवा घातलं त्याच्याला माझ्या आणि आता हा आता आम्ही हा ब्लॉग इथं चेंज करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ब्लॅक आयकन दाबा तर चला बाय 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 गुड नाईट बघा मस्त टेक केअर टेक केअर बाय बाय ते बारी बाय बरं झालं मग चला